फक्त एक कुकरमध्ये अवघ्या काहीच मिनिटात हॉटेलसारखी झणझणीत मटन बिर्याणी. विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, सुप्रिया होम किचनमध्ये आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे झटपट तयार होणारी कुकरमध्ये मटन बिर्याणी. तर चला सुरुवात करूया. इथं मी 1 किलो बासमती तांदूळ घेतले. ह्या तांदूळला आपल्याला स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवायचे. त्याचसोबत मी इथं अर्धा किलो मटन सुद्धा धुवून घेतलेले आहे. मटणाला मॅरिनेट करण्यासाठी इथं 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, थोडंसं हळद, तळलेला कांदा, मीठ ॲड केलेलं आहे. आता हे सर्व काही आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी हाताने आपल्या मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण हातानेच हे सर्व काही जे जिन्नस आहे आणि आपण ह्याच्यामध्ये जे काही ॲड केले ते व्यवस्थित आपल्याला चोळून मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी अर्धे तास साईडला ठेवून द्यायचे. तर चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक कुकर घेतलेले. कुकरमध्ये 2 चमचे मी इथं तेल घातलेले. त्याच तेलामध्ये मॅरिनेट केलेलं मटण आता आपण इथं घातलेलं आहे. ह्या मटणाला आपल्याला तेलामध्ये मस्तपैकी फिरवून घ्यायचंय. एक बेस्ट टिप मी तुम्हाला इथं देते की जेव्हा कधी तुम्ही मटण करता त्या वेळेला ह्या मटणाला तुम्हाला तेलामध्येच व्यवस्थितपणे परतून घ्यायचंय, ज्याच्यामुळे जो चिकटपणा मटणाच्या चरबीमुळे जो येतो ते अजिबात येणार नाही. तर इथं मटण सुद्धा छानपैकी आता परतून झालेलं आहे. ह्या मटणामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आणि गरम पाण्याची जी क्वांटिटी आहे ती मटणाच्या लेवललाच ठेवायचं आहे. आता आपण इथं कुकरला झाकण लावूया आणि एकच शिटी आपल्याला इथं काढून घ्यायची. कुकर थंड झालं की आपल्याला मटण गाळून घ्यायचंय. इथं सेम अल्टरनेटली मी दुसरा सुद्धा कुकर घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये कुकर थंड होईल तोपर्यंत आपण फोडणी घालूया. इथं मी कुकरमध्ये 2 मोठे पळी तेल घेतलेले आहे आणि 2 चमचे इथं तूप सुद्धा घातलेले. 1 चमचा जिरं आणि बेसिक खडे मसाले जे आपण बिर्याणीमध्ये वापरतो ते सुद्धा इथं घालून आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचे. हे सर्व जे मसाले छानपैकी भाजले की आपण आता ह्याच्यामध्ये 2 मोठे कांदे सुद्धा घेतलेले आहेत लांब चिरून, ते आपल्याला इथं ॲड करायचे आणि कांदा सोनेरी होई तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर कांदा लवकर भाजण्यासाठी इथं मी 1 चमचा मीठसुद्धा ॲड करत आहे, ज्याच्यामुळे कांदा लगेच भाजून येईल आणि ह्या मटन बिर्याणीला एक वेगळाच आणि जबरदस्त फ्लेवर येण्यासाठी मी इथं 1 चमचा बडीशेपसुद्धा ॲड केलेला आहे. आता आपण जे कुकरमध्ये मटण गाळून घेतलेलं मटण इथं आता आपण घेतलेलं आहे. गॅसच्या मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व काही परतून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की मटणसुद्धा छानपैकी शिजलेलं आहे. आपल्याला ओव्हर कुक करायचं नाही आहे. आता इथं मी 7 ते 8 मिरच्यासुद्धा घातलेल्या आहे. त्यासोबत 2 मोठे चमचे दही ॲड केलेले आहे आणि बेसिक मसाले म्हणजे धनेपूड 2 चमचे, जिरेपूड 1 चमचा आणि गोडा मसाला किंवा बिर्याणी मसाला जो तुमच्याकडे असेल ते तुम्हाला 1 चमचा इथं ॲड करायचं आहे. आता हे सर्व काही आपल्याला छानपैकी शिजू द्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता की तेलसुद्धा छानपैकी मसाल्यातलं सुटलेलं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला जे धुवून आपण भिजत ठेवलेले तांदूळ होते त्याच्यामधलं पाणी गाळून घ्यायचं आणि ते तांदूळ आपल्याला इथं ॲड करायचे. तर इथं तुम्ही बघू शकता हे तांदूळसुद्धा छानपैकी खिळूनसुद्धा आलेले आहेत आणि भिजलेले सुद्धा खूपच छानपैकी आहेत. घातलेले सर्व मसाले आणि इन्ग्रेडियंट्स छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. सगळ्यात आधी जेव्हा आपण मटण शिजून घेतलेलं होतं त्याच्यातलं जे पाणी उरलेलं होतं ते पाणी इथं आपल्याला ॲड करायचं. ह्या पाण्यामुळेच ह्या बिर्याणीला जबरदस्त टेस्ट येणार आहे आणि जर गरज असेल तर किंचित पाणीसुद्धा आपण इथं ॲड करू शकतो, पण काळजी घ्यायची की ते पाणी गरमच असायला पाहिजे. तर इथं तुम्ही बघू शकता जे पाण्याची क्वांटिटी आहे ती मी बरोबर तांदळाच्या बरोबरच ठेवलेली आहे. फायनली भाजलेला कांदा आणि कोथिंबीर आपल्याला इथं ॲड करून 2 शिट्या कुकरच्या काढून घ्यायचे. तर इथं बघू शकताय की कुकर थंडसुद्धा झालेलं आहे आणि मस्तपैकी आपली जी आहे मटन बिर्याणी इथं तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकताय जे तांदूळ आहेत ते सुद्धा किती छानपैकी सुटसुटीत सुद्धा झालेले आहे. एक भाताचे जे शितं आहेत ते सुद्धा खूपच छानपैकी खिळून सुद्धा आलेले आहे. आता जे ॲट लास्ट गार्निश करण्यासाठी आपण सुरुवातीला जो कांदा आहे तो थोडा शिल्लक ठेवलेला होता
फायनली ते आपल्याला आता वरती गार्निश करायचंय आणि आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. आणि इथं बघू शकताय एक भात सगळेच खूपच सुटसुटीत सुद्धा झालेले आहेत आणि मस्तपैकी फुलून सुद्धा आलेले आहेत. तर जर तुम्ही स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस फॉलो केला आणि अशा प्रकारे झटपट अर्ध्या तासामध्येच ही बिर्याणी तयार होते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला अजिबात सांगायला विसरू नका. ॲट लास्ट आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यावरती घालून गार्निश करून ह्याला परत एकदा मस्तपैकी परतून घेऊया. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. आज मी केली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. थँक्यू अँड एन्जॉय.